सध्या लहान मुलांसाठी ही पोटली भलतीच लोकप्रिय झाली आहे. नवीन आई असो किंवा अनुभवी आई असो, सगळ्याच या पोटलीचा वापर करत आहेत. खोकला, सर्दी, पोटदुखी, गॅस आणि कोलिकपासून नैसर्गिक आणि सुरक्षित आराम देणारा हा उपाय आजकाल घराघरात वापरला जातो. तर चला आपण पाहूयात याची प्रोसेस. यासाठी लागणारे घटक किंवा साहित्य हे खालीलप्रमाणे घ्यावेत. 1 ते 2 टेबलस्पून अजवाईन म्हणजे ओवा, 1 छोटा चिमूट कापूर, तो खूप कमी प्रमाणात घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून सुंठ किंवा ड्राय जिंजर पावडर असेल तरी चालेल. 1 टेबलस्पून सेंधा मीठ, 5 ते 6 तुळशीची कोरडी आणि ताजी पानं, ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी. काही थेंब युकॅलिप्टस म्हणजेच निलगिरीचे थेंब हे कापडावर टाकायचेत आपल्याला, आतल्या साहित्यांमध्ये मिक्स नाही करायचे आणि 1 ते 2 चिमूट हिंग. कढईमध्ये कमी आचेवर खालील साहित्य 1-2 मिनिट गरम करायचे. आच एकदम कमी ठेवायची हे लक्षात ठेवा, नाहीतर हे साहित्य लगेच करपून जाईल. तर तुम्हाला काय काय साहित्य गरम करायचंय? अजवाईन, सुंठ, सेंधा मीठ, हिंग आणि तुळशीचं पान. फक्त सुगंध आणि हलकं ऊब आली की हे सगळं साहित्य बंद करायचं, भाजण्याची प्रोसेस थांबवायची, कारण की जास्त भाजून. आणि लक्षात ठेवा, कापूर हा कधीही थेट भाजायचा नाहीये, कापूर आपल्याला नंतर ऍड करायचंय. हे सगळं भाजलेले साहित्य खूप गरम नकोय, ते कोमटच हवंय आपल्याला. मग एक छोटं स्वच्छ कॉटनचं आणि मस्लिनचं कापड सपाट पसरवायचं. कापडाच्या मध्यभागी आपण भाजलेलं मिश्रण ठेवायचं. त्यावर फक्त 1-2 थेंब निलगिरीचे ड्रॉप टाकायचे आणि शेवटी एक लहानसा कापूरचा तुकडा वरच्या बाजूने त्या सगळ्या साहित्यांवर ठेवायचा. कापडाचं प्रमाण हे अतिशय कमी असलं पाहिजे आणि चारही बाजूनी मग एकत्र गोलाकार करून ती पोटली आपल्याला मजबूत धाग्याने बांधून घ्यायची आहे. आता आपल्याला कोरड्या पॅनवर म्हणजे तव्यावर कमी आचेवर फिरवत ही पोटली गरम करायची आहे. ती 15 ते 30 सेकंद गरम केली तरी चालेल. लक्षात ठेवा, यामध्ये कापूर आहे, त्याची पटकन वाफ होत असते, त्यामुळे ह्या पोटलीला आपल्याला जास्त गरम करायचं नाही. पोटली एकदा गरम केली की आपण आपल्या मनगटावर ठेवून टेस्ट करायची, ती फक्त कोमट असावी. आता ही बाळाच्या छातीवर, पाठीवर, पोटावर, पायांवर या सगळ्या भागांवर हलक्या हाताने प्रेशर देत गोलाकार हालचालीमध्ये ही पोटली आपल्याला लावायची आहे. ही पोटली एकदा वापरून झाली की तुम्ही ती बाळाच्या पाळण्यामध्ये ठेवू शकता, डोक्या शेजारी, किंवा जर का बाळ मोठं असेल तर त्याच्या उशीजवळ पण ठेवू शकता. आणि ही पोटली वापरल्यानंतर कोरड्या जागेवर ठेवा. 3 ते 5 दिवस तुम्ही ही पोटली वापरू शकता. पोटलीबाबतची डिटेल माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाळासाठी ही लोकप्रिय पोटली कशी बनवायची याची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे मिळेल. आणि जर तुम्हाला रेडीमेड पोटली हवी असेल तर मी माझ्या बाळासाठी जी पोटली वापरते तिची लिंक तुम्हाला मी जरूर शेअर करेन. फक्त कमेंटमध्ये त्यासाठी